स्वतःला प्राध्यापक बनवून घेणाऱ्या एका सामान्य कुटुंबात राहिलेल्या लक्ष्मण हाके तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? वाल्मिक कराडकडं एक घरगडी म्हणून काम करणाऱ्या वाल्मिक कराडकडं एवढी मोठी संपत्ती कुठून आली हे विचारायचं धाडस लक्ष्मण हाके करत नाहीत. लक्ष्मण हाके तुमच्यासारखे 10 जण शेतकऱ्याच्या बांधावर दररोज कामाला असतात. लायकीत राहा, लायकीत बोला. मित्रहो नमस्कार. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेच्या ठिकाणी राहिलेले प्राध्यापक लक्ष्मण हाके हे नेहमीच उलटसुलट आणि वादविवाद टीका टिप्पणीमुळे नेहमीच चर्चेत असतात. परंतु सगळ्यात दुर्दैव म्हणजे काल त्यांनी प्रसार माध्यमांसमोर एक बाईट दिली की हार्वेस्टर प्रकरणामध्ये 8 लाख रुपयाची लाच द्यायला शेतकऱ्यांकडे 8 लाख रुपये आले कुठून? खरं तर शेतकऱ्याला कमीपणा दाखवण्याच्या उद्देशानं किंवा शेतकऱ्याकडे पैसे असतात का, एवढे पैसे असतात का, अशा प्रकारची निंदनीय टीका करताना स्वतःला प्राध्यापक म्हणून घेणाऱ्या लक्ष्मण हाकेंची जीभ आता हाचळायला हवी अशा प्रकारचं वक्तव्य या व्हिडिओच्या माध्यमातून मी करतोय. मुळात स्वतःला प्राध्यापक बनवून घेणाऱ्या एका सामान्य कुटुंबात राहिलेल्या लक्ष्मण हाके तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? शेतकऱ्याकडे 8 लाख रुपये कुठून आले अशी तुम्ही जेव्हा भाषा करताना तेव्हा तुम्हाला लाज वाटली पाहिजे. मुद्दा असा होता की एका हार्वेस्टर प्रकरणामध्ये 36 लाख रुपये अनुदान मिळेल, तुम्ही 8 लाख भरा, अशा प्रकारे 8 लाख रुपये घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक झाली. सोलापूर मधल्या उपरीतले देखील शेतकरी या घटनेमध्ये आहेत ज्यांनी 36 लाख रुपये अनुदान मिळेल या आनंदानं, या उत्साहानं 8 लाख रुपये दिले, वाल्मिक कराडच्या माणसांना दिले असा त्यांनी आरोप केलाय किंवा हे खरंही आहे. परंतु दुर्दैवानं वाल्मिक कराडकडं एक घरगडी म्हणून काम करणाऱ्या वाल्मिक कराडकडं एवढी मोठी संपत्ती कुठून आली हे विचारायचं धाडस लक्ष्मण हाके करत नाहीत. उलट लक्ष्मण हाके काय म्हणतात की 8 लाख रुपये द्यायला शेतकऱ्यांकडे 8 लाख रुपये कुठून आले? लक्ष्मण हाके तुमच्यासारखे 10 जण शेतकऱ्याच्या बांधावर दररोज कामाला असतात. लायकीत राहा, लायकीत बोला. मुळात पाकिट घेऊन तुम्ही जे बोलताय ना तेव्हा तुम्हाला मला आव्हान करायचंय की तुम्ही जाहीररित्या शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. कारण तुम्ही शेतकऱ्यांना जे कमी समजताना 8 लाख कुठून आले, तुमच्यासारखे पाकिटमारी करून शेतकरी जगत नाही. शेतकरी बळीराजा आहे, तो लाखो रुपयाचं धान्य आपल्या शेतामध्ये पिकवतो आणि तुमच्यासारखे घरगडी म्हणून आणि सालगडी म्हणून कामाला माणसं आहेत शेतकऱ्यांकडे. त्यामुळे तुम्ही लायकीत राहा. आणि लक्ष्मण हाके इथून पुढे महाराष्ट्रामध्ये फिरत असताना तुम्हाला एवढंच आव्हान करतो की तुम्ही शेतकऱ्यांची जाहीररित्या माफी मागा. कारण शेतकरी हा बळीराजा आहे. पैसे किती येतील किती नाही तो भाग वेगळा आहे, पण दुर्दैवानं तुम्ही शेतकरी स्वतःला शेतकरी पुत्र समजता, धनगरांचे नेते समजता. माझी धनगर बांधवांना देखील विनंती आहे, अशा प्रकारचा निर्लज्ज माणूस हा कुणाचा नेता होऊ शकत नाही. मला विनंती करायची आहे की जर तुम्ही खरंच तुम्हाला लाज शरम असेल तर लक्ष्मण हाके तुम्ही शेतकरी बांधवांची माफी मागा. म्हणजे तुम्हाला तेवढं धाडस नाही वाल्मिक कराडला तुमच्याकडे संपत्ती कशी काय इतकी आली असे म्हणायची. तुमचं धाडस मात्र शेतकरी बांधवाकडे जातं. तुम्ही शेतकरी बांधवांना म्हणता की 8 लाख रुपये दिला, शेतकऱ्याकडे एवढे पैसे आले कुठून? अहो, तुमच्यासारखी माणसं शेतकऱ्याकडे दररोज कामाला असतात. त्यामुळे इथून पुढे लायकीत राहा आणि लायकीत बोला. लक्ष्मण हाके तुम्हाला खूप जड जाईल. त्यामुळे मला असं वाटतं की शेतकरी पुत्र म्हणून तुम्ही शेतकऱ्यांची जाहीर माफी मागा. धन्यवाद.